हॅलो एव्हरीवन. सो 31 डिसेंबर सेलिब्रेशन करण्यासाठी आम्ही निघालो होतो माझ्या फ्रेंडच्या प्लॉटवर. सो प्लॉटवर आम्ही ठरवलं की डब्बा पार्टी करूया. असं घरून वेगवेगळे पदार्थ बनवून आम्ही प्लॉटवर गेलो. तिथे छान असं व्हेजिटेबल्स, छोटंसं गार्डन व्हेजिटेबल्सचं रिनाताईने केलेलं होतं. मस्तपैकी भरताची वांगी वगैरे त्यांनी लावलेल्या होत्या भाज्या. त्यानंतर आम्ही आमची डब्बा पार्टीला स्टार्ट केलं. डब्बा पार्टी गप्पा छप्पा मारत डब्बा पार्टीचा एंड केला. त्यानंतर या लोकांचं ठरलं की आपण जाऊया इथे बाजूलाच प्लॉटच्या कॉफीचा मळा म्हणून सिल्वर ओक हाऊस आहे, आपण तिकडे जाऊया. सो आम्ही निघालो तिकडे. क्लायमेट खरंच खूप छान होतं आजूबाजूला. आणि रोडमध्ये रस्त्यामध्ये आम्हाला भेटलं वैशाली निवास, त्यावर बाबासाहेबांची सिग्नेचर. तर मग फोटो तर बनताच. मग फोटो घेतल्यानंतर आम्ही एंटर केला आतमध्ये. ते लोक मिसळ वगैरे पण म्हणजे मिसळ वगैरे पण अवेलेबल आहे तिथं, आपण खाऊ शकतो कॉफीच्या मळ्यामध्ये. त्यानंतर त्यांनी स्ट्रॉबेरी, त्याच्यानंतर पालक, शेपू, मेथीची भाजी, कांद्याची पात वगैरे अशा छोट्या छोट्या सेक्शनमध्ये शेती त्यांनी लावलेली होती त्यामध्ये. त्यानंतर गप्पा चप्पा मारत आम्ही एंटर केला सिल्वर ओक हाऊसमध्ये. आतमध्ये थोडंसं मध्ये होतं. त्यानंतर आजूबाजूला सगळी ती कॉफीची झाडं वगैरे होतं, छान वाटत होतं. त्यानंतर त्यांनी डेकोरेशनसाठी म्हणजे एक संगमरवरी दगडांचं त्यांनी एक देखावा ठेवलेला होता. आणि त्यानंतर कॉफीची झाडांना छोट्या छोट्या कॉफीच्या त्या बिया पण आलेल्या होत्या, तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर मग आमच्या उषाताई आहे डॉगी लवर. सो त्यांची विचारपूस चाललेली होती, डॉगीला काय घालतात, जेवण वगैरे असं तसं चाललेलं होतं. त्यानंतर हा त्यांचा छोटासा फार्म हाऊस म्हटलं तरी चालेल, छान होता तो पण. सगळं गप्पा छप्पा मारून सगळं फिरून वगैरे झाल्यानंतर आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला. आणि परतीच्या प्रवासाला निघाल्यानंतर प्लॉटच्या बाजूचा एक मुलगा तो आम्हाला बाय करत होता. रोडमध्ये रस्त्यात आजी भेटल्या, त्याही बाय करत होत्या. हा सनसेटचा व्ह्यू बघा किती सुंदर वाटत होता. आणि थँक्यू सो मच रिनाताई, आम्हाला सेफली ड्राईव्ह करून आम्हाला परतीच्या प्रवासाला घेऊन घरपर्यंत पोहोचवून देतात.